हॅलो मित्रांनो, मी युवराज गुरव आज आलो आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन। भले व्हिडिओ भरपूर दिवसानंतर आला आहे, पण व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे। आणि आता आम्ही चाललो आहे, नवरात्री आहे त्यामुळे आता आम्ही चाललो आहे हे गरबा नाचायला चाललो आहे कोयना हाऊसमध्ये मालाड ईस्ट। तर जाऊया आणि बघूया कसा त्यांचा गरबा असतो। आपल्याला जर नाचायला भेटलं तर आपण नाचणारच आहे, तर जाऊया। आजच्या व्हिडिओत आपल्यासोबत आहेत आयुष। तर आता आम्ही जातोय, तर जाऊया आता। आयुष भाई आपल्याला नेत आहेत, बघूया काय दाखवत आहेत। आता आम्ही आरे मेट्रो स्टेशनच्या इथे आलोय आणि आता असेच आम्ही सरळ चालत जाणार इथून मालाडला। तर मालाड ईस्टला येते कोयना नगर ना, कोयना नगरला चाललोय। तर तिथे काल आम्ही गेलो तर भरपूर जल्लोष होता, तर म्हणून आज पण चाललोय। तर आज म्हटलं व्हिडिओ काढूया, तर जाऊया। तुझे आयुष मित्र आहेत ना तिकडे, मग आपल्याक नाचूक भेटतात। नाचूक भेटला तर मला बारा होय, नाही तर मग मजा नाही ना। जाऊया, चला बघूया आपल्याला नाचायला भेटतं काय। ह्या रस्त्याने आता आपण जाणार आहे, आयला रस्ता पण पूर्ण सामसूम असतो। बघूया, काल तर आम्ही गेलो होतो तेव्हा पूर्ण रस्ता सामसूम होता। आता बघूया काय आहे तिकडे। तिकडे पूर्ण जल्लोष असतो, पण त्या आयला रस्ता खूप बेकार आहे, म्हणजे सिगरेट बिगरेट ओढत असतात। तिथून जाऊया तरी आपण देवीसाठी चाललोय। मित्रांनो, मला वाटलं होतं की मुंबईला फुल जल्लोष असेल नवरात्री, पण आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही पूर्ण, म्हणजे सगळं बदललंय। जो तो नुसता पैशाच्याच मागे धावतोय, कोणाला काय पडलेली नाही, आरतीला नाही, काय नाही। अरे पूर्ण बदलतच चालले, म्हणजे जग पहिल्यासारखं नाही राहिलं। म्हणजे आता मी बघत ना, गावचे माझे मित्र ठेवतात ना, तर गावी तरी दररोज गरबा तरी नसतात। इकडे फक्त काय ठिकाणी फक्त देवीच आणून ठेवली आहे, बाकी कायच नाही। आता काय बोलणार, आपला काय संबंध नाही, आपण काय पहिल्याच वर्षी आलोय तर काय नाही। म्हणून आता हे बघा, आम्हाला एवढ्या लांब जायला लागतंय। तर चला जाऊया, काय करणार। पीछे से गाड़ी आ रही, भाग गाड़ी आ रही, भाग लवडे भाग। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा एकसारखा पाय दाखवतोय चालताना आणि पुढे, तर तुम्हाला एक सांगतो मी, दिवसाला 10,000 तरी स्टेप चाला, नुसत्या गाडीनेच नका फिरू। दिवसाला 10,000 स्टेप तरी चाला, ते आपल्या शरीराला इम्पॉर्टंट आहे। किमान 10,000 तरी चाला, जास्त नका चालू। मला माहिती आहे तुम्ही काय जण मुंबईवाले आहे, तुम्हाला सवय झाली आहे रिक्षाने फिरायची, बसने नाही तर लोकलने, पण दिवसाला 10,000 तरी स्टेप चालायलाच पाहिजे, तरच तुम्ही हेल्दी राहणार आहे। तर आपण आपल्या विषयाकडे वळूया, जाऊयात आपण। धावती मुंबई, दादासाहेब फाळके रोड, म्हणताय ठोक मत। अरे मेला किती चालायचं अजून, व्हायचा आला। भावांनो, माया पाटणा मारणाची गाडी येतात, आयला उडवला आणि बिडवला नाही तर लफडा व्हायचा। झोपेता उठवून हल्ला नाही आयचा उला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मोतीलाल नेहरू मार्ग, मालाड पूर्व। तर आता इथून आपण असं आतमध्ये जाणार। तुम्हाला कधी यायचं असेल तर या, सरळ चालत या गोरेगावच्या इथून, त्याच्यानंतर मोतीलाल मार्ग दिसेल, तिथून असं सरळ जा। तर जाऊया आता पाटणा आपल्याला हॉर्न मारते, बाजूला राहायला लागणार आहे, तर उडवून नाही। हा बघा, हा नेहमी घाईच असते, काय बोलणार आणि काय सांगणार। तिथं आपल्याला लक्ष विचलित करायला भरपूर पोरी असणार आहे, पण आपण लक्ष विचलित न होता आपण व्हिडिओ काढणार आहे। चला जाऊया। आयला चेहरा पण दिसत नाही रे सरळ, मन डिस्ट्रॅक्ट नाही करायचं भावा। व्हिडिओ बघताना पण मन डिस्ट्रॅक्ट नको करू, कारण त्याच्यात पोरी दिसणार आहेत भावा। चल जाऊया। अरे फ्लॅश नको मारू, लवड्या इज्जतचा सवाल आहे।
रास्ता देखो भाई लोग, पूरा का पूरा सामसूम है। क्या यार, ऐसा लग रहा है कि इसकी तो मैयत चाहिए। क्या बनता है, डर लग रहा है अभी। फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे आणि आत्ताच सुरू झालं आहे। आपण लक्की आहे भरपूर, तर तिथे गेल्यावर काय आवाज येणार नाही, तर आपण इकडूनच काय ते जाऊया। तिकडे गेल्यावर आपल्याला काय बोलायला भेटणार नाही, कारण त्या डीजेच्या आवाजामुळे आपल्याला आवाज येणार नाही। चला जाऊया, फक्त बघूया आपण तिथलं, आवाज काय येणार नाही। इकडचा मेला चालू झाला, हे बघा, हे आहे ते आम्ही जिथे आलोय, पण अजून काय नाचायला बिचायला सुरुवात नाही केली, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटेल। अभी शुरुआत हुई, शुरुआत। हेल्मेट गिरा रे भाई का, पब्लिक आताशी जमा होते इथे। मन तर डिस्ट्रॅक्ट होते भावा, खूप होते खूप। पाहिजे अनाउन्समेंट झाल्यावर बघा कसे सगळे चाललेत गरबा नाचायला। डिस्ट्रॅक्शन ग्रुप मित्रांनो, डिस्ट्रॅक्शन ग्रुप, हा कसम डिस्ट्रॅक्शन गोइंग ऑन। गरबा गोइंग ऑन मित्रांनो, गरबा गोइंग ऑन। गाणं पण बघा मित्रांनो काय लागलंय, दिलरुबा। पब्लिक बघा मित्रांनो, आयला एवढी पब्लिक पहिल्यांदा बघतोय, काल पण नव्हती एवढी। कारणास्तव गरबा थांबलेला आहे। मित्रांनो कसले नाचतायत,
खरं गरबा सॉन्ग. जाऊया आता आपण चाललोय घरी. मित्रांनो आता आपलं मन भरलंय, असं बघू नका, गरबा बघून भरलंय. तर आता आपण घरी चाललोय. जाऊया. आयला रस्ता पण भरपूर सामसूम आहे. पटापट जाऊया. माझ्यासोबत हा छोटा पोरगा आहे. जाऊया. मला लवकर जायला लागतंय कारण हा माझ्यासोबत छोटा पोरगा आहे ना, त्याच्यामुळे मला लवकर जायला लागतंय. नाही तर आपण अजून थांबलो असतो, अजून मच्छवलं असतं. पण या छोट्या पोरग्यामुळे जायला लागतंय. जाऊया पटकन. मित्रांनो तुमच्या भावाला एक पोरगी आवडली आहे. आता गरबा खेळायला गेलो तेव्हा एक हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता, काय दिसत होती माहित आहे. तर भावाला पोरगी आवडली आहे. हिरवा कलर है, हिरवा. समझने वाले को इशारा काफी है दोस्त. चला जाऊया. मजाक भरपूर झाला. जाऊया. रेला बनता पप्पा का फोन. पप्पा का फोन आया है, लपड़ा हो गया है. तो जातोय घरी. पापा के साथ बात कर रहा है जैसे लड़की के साथ बात कर रहा है. चला जाऊया. यायला कंटाळा आलाय मला पण. आता जाऊन मस्त. अरे नोट्स लिहायचे आहेत. आईला जाऊन नोट्स लिहायला पाहिजे. चला लवकर जाऊया. मित्रांनो आता आपण आलो मेट्रो स्टेशनवर आणि आयुष आपली बक्षोदी करायला सुरुवात केली आहे. वॉटरला लात मारतोय बघा. काय त्याला सांगणार मला समजत नाही. अरे अशी वाया गेलेली पोरं भेटतात रस्त्यात चालता चालता. अरे किती वाया गेलेलं पोरग आहे. कोणाचं पोरग आहे ए? कोणाचं पोरग आहे तू? किसका लड़का है रे तू? तेरे को समझ में नहीं आता. चलो गाइस देख क्या यार, आयुष भाई ऐसा मत कर रे. एक तो शहर कितना पोल्यूटेड है और तू क्या कर रहा है. चलो गाइस अपन चलते. देखो गाइस कैसे बकचोदी कर रहा है. अरे तुझ्या पाया लागलं तर मला सांगायला लागेल तुझ्या घरी. माझ्या बरोबर आलायस तू, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस.
चला मित्रांनो जाऊया. चला मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलोय आणि आता व्हिडिओ एंड करायची पण वेळ झाली आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. भावाला असंच प्रेम द्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.